आंदोलनाचा आज जो 24वा दिवस आहे तरी सरकारने यावर ठाम निर्णय घेतलेला नाही आहे व आंदोलकांवर त्यांनी हिंसा करत आहेत, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? मला सगळ्यात पहिले तर सांगायचंय, हे मोदी सरकार अत्यंत निर्लज्ज सरकार आहे। नरेंद्र मोदीला स्वतः बायको सोडून पळालेला पंतप्रधान आपल्या देशाला लाभलेला आहे। स्वतः बायको सोडून पळाला आणि त्याला मुलं बाळ सुद्धा नाहीये। त्यामुळे आमच्यासारख्या लेकरांची याला वेदना काही कळणार नाही आणि हेच मला या माध्यमातून तो म्हणजे नपुसंक सरकार हे आहे। आज गेल्या 20-21 महिना झाला, महिनाभरापासून ही लेकरं इथं बसलेली आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय आणि वरतून पुन्हा पोलिसांनी लाठीचार्ज आमच्या लेकरांवरती केला। आमच्या आया बहिणींची डोकी फोडली गेली आणि पोलीस प्रशासनाने आमच्या मुलींना, आमच्या महिलांना आया बहिणीवरून शिवीगाळ केली। या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। मागच्या अधिवेशनाच्या काळामध्ये संसदेमध्ये नारी वंदन विधेयक पारित केलं, परंतु नारी वंदन विधेयक पारित केलं आणि त्याच नारी वंदन विधेयकामध्ये आमच्या महिलांना लाठीचार्ज करण्यात आला, आमच्या आया बहिणींची डोकी फोडली गेली। मोदी सरकार म्हणतंय बेटी बचाओ बेटी पढाओ, परंतु आमच्या बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आमच्या महिलांची डोके फोडली, त्यांना रक्तबंबाळ केला। पोलिसांनी आमच्या मुलींना अत्यंत अश्लील भाषा शिवीगाळ केली। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। आम्ही छत्रपती संभाजीनगरहून दिल्ली येथे खास आंदोलनासाठी समर्थन देण्यासाठी आलोय। आम्ही संभाजीनगरला सुद्धा परवाच्या दिवशी 20 तारखेला खूप मोठा असा बंद तिला पुकारला आणि खूप मोठ्या प्रमाणात इथे आंदोलन केला। मला मोदी सरकारला आपल्या माध्यमातून सांगायचंय की आता हे आंदोलन कुणा एका पक्षाचं, कुणा एका संघटनेचं राहिलेलं नाहीये। आता हे आंदोलन जन आंदोलन झालेलं आहे आणि हे आंदोलन आता युवा पिढीने, तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि नेपाळ सारखी परिस्थिती व्हायला इथं वेळ लागणार नाही, कारण आम्ही दिल्लीमध्ये आलोय। आम्ही आता ही तरुण बघतोय, ही मुलं बघतोय, ही काय कुठल्या पक्षाच्या झेंड्यावरती आलेली नाही, कुठल्या एका नेत्याच्या याच्यासाठी आलेली नाही आणि कुणी पैसे देऊन बोलवले सुद्धा पब्लिक नाही। आम्ही सुद्धा स्वखर्चाने इथं आलेलो आहे आणि स्वयंभूतपणे सर्व लोक सगळ्या हाताने मदत करताय आणि हेच मला मोदी सरकारला सांगायचं, हा इशारा मी त्यांना देते। हे आंदोलन जनतेने हातात घेतलेलं आहे, त्यामुळे वेळीच सावध होऊन धर्मेंद्र प्रधानचा तुम्ही राजीनामा घ्यायला हवा। सोनम सर जे शांततेपूर्वक आपलं आंदोलन करत होते आणि त्यांना ज्या प्रकरणात इथनं उचलण्यात आलं ते अत्यंत चुकीचा प्रकार होता, त्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? सोनम सरांना पोलीस प्रशासनाने पांढरा कपडा जो आमच्याकडे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पांढरा कपडा मेलेल्या माणसाच्या मैतावरती लावतात, मेलेल्या माणसाच्या कफनावरती वापरणारा पांढरा कपडा सोनम सरांना उचलण्यासाठी वापरला, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि या भारताचा लोकशाही संविधानवादी भारताचा नागरिक म्हणून आज आम्हाला खेद वाटतोय आणि वाईट वाटतंय। दुर्दैव आहे पोलीस प्रशासन ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारातून त्या ड्युटीला तिला जाऊन बसलेले, त्या पोलिसांना लाज वाटायला हवी। पांढरा कपडा मेलेल्या माणसाला वापरतो, परंतु सोनम सरांना एवढ्या मोठ्या वैज्ञानिक असणाऱ्या माणसाला पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांनी चोरून नेलंय, त्यांनी उचलून नाही नेलं, पोलिसांनी चोरून नेलं। आणि मला वाटतं हे पोलीस प्रशासन याच्या आधी दरोडेखोर असावेत, कारण दरोडेखोरासारखं आणि चोरासारखं येऊन त्यांनी सोनम वांगचुक सरांना चोरासारखं पळवून नेलंय। याच माध्यमातून हे मी पोलिसांना सांगू इच्छिते। धन्यवाद ताई। कॅमेरा